नमस्कार मित्रांनो, सध्या आपण जात आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात जे की गुजरातमध्ये स्थित आहे. वडोदऱ्यापासून 90 किलोमीटर अंतरावर असणं हे ठिकाण, ज्या ठिकाणी तुम्ही नक्कीच भेट दिली पाहिजे असं हे ठिकाण, जे की स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणून ओळख जगभर प्रसिद्ध आहे. जगामध्ये सर्वात जास्त उंच असणारी मूर्ती कुठे आहे तर आपल्या गुजरातमध्ये, आणि गुजरातमधून कुठे आहे तर वडोदऱ्यामध्ये. महाराष्ट्रापासून अवघ्या काही अंतरावर असणारे वडोदरा हे ठिकाण, ज्या ठिकाणी तुम्ही ट्रेनने जाऊ शकता. ट्रेनने तुम्ही कोल्हापुरातून किंवा पुण्यातून डायरेक्ट ट्रेन तुम्हाला वडोदऱ्यासाठी भेटतील, आणि वडोदऱ्यापासून हे ठिकाण अवघ्या 90 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणच्या आसपासही काही ठिकाणे आहेत, त्याची कमेंटमध्ये मी नोंदणी करतोच, पण तुम्ही ह्या ठिकाणी जाण्याचा प्लॅन हा केला पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला 4 दिवसात जर कुठे भन्नाट प्लॅन जर करायचं असेल महाराष्ट्राच्या बाहेर, तर हे ठिकाण आवर्जून पहा. हे ठिकाण आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी, जे की सरदार वल्लभभाई पटेल यांना समर्पित आहे. या ठिकाणी असणारे आसपासचे सौंदर्य, शांतता, लोकप्रियता, ह्या सर्व गोष्टी तुम्ही आढावा घेऊ शकताय. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, या ठिकाणी तुम्हाला जायचं असलं तर 2 मार्गाने तुम्ही जाऊ शकताय. एक तर तुम्ही एकता नगर रेल्वे स्टेशनला तुम्ही जाऊ शकताय, आणि तुम्ही वडोदरापासून तुम्ही डायरेक्ट टॅक्सीही करू शकताय. टॅक्सी तुम्ही केली तरी तुम्ही तिथे जाऊ शकताय, अन्यथा डायरेक्टही तुम्ही जाऊ शकताय. सध्या आपण 300 रुपये देऊन इथे तिकीट काढत आहोत. जर तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी वरती डायरेक्ट जायचं असेल तर तुम्हाला पर पर्सन 300 रुपये एवढं तिकीट आहे. तर जर तुम्ही फक्त तिथं आसपासचा एरिया आणि म्युझियम पाहायचा असेल तर तुम्हाला 150 रुपये तिकिटामध्ये तुम्ही जाऊ शकता. इथे सध्या आपण जात आहोत, आणि इथून जवळपास 7 किलोमीटर अंतरावर वरती स्टॅच्यू ऑफ युनिटी हे ठिकाण आहे. त्याच्या खालीच ही सर्व सिक्युरिटी, आसपासच्या सर्व गोष्टी, या गोष्टी आपल्याला दिसून येतात. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, साधू बेटावर, नर्मदा तीरावर असणाऱ्या साधू बेटावर, जे की हे बेट वसलेलं आहे, आणि ही स्टॅच्यू ऑफ युनिटी जे उभारलेली आहे, याची किमयाही तशीच आहे. तुम्हाला माहिती आहे का की 182 मीटर उंची आली कशी, तर 182 मीटर 182 ही संख्या देखील विधानसभेची संख्या आहे, आणि विधानसभेच्या संख्येच्या अनुसरून यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांची मूर्ती जी आहे ती 182 मीटर उंच एवढी केली आहे. सध्या आपण आलो आहोत की स्टॅच्यू ऑफ युनिटी या ठिकाणी. येथे पोहोचल्यानंतर तुम्ही पाहू शकताय की ही एकतेची भिंत, यावर भारतातील सर्व भाषांचा समावेश केला आहे. त्यामुळेच याला एकतेची भिंत असे म्हणतात. आणि यानंतर तुम्ही पायी चालत चालत पुढे तुम्ही जाऊ शकताय. आसपासचा एरिया तुम्ही पाहू शकताय, जो की नर्मदे तीरावर असणाऱ्या या रांगा, ज्या की एका बाजून अरवलीच्या रेंजेस दाखवतात तर एका बाजून सातपुड्याच्या रेंजेस दाखवतात. आणि त्यानंतर तुम्ही ह्या भन्य असल्या या वातावरणामध्ये तुम्ही इथे आनंद घेऊ शकताय. बसण्याचा, इथे पाहण्याचा हा मोह तुम्हाला सुटणार नाही. मित्रांनो, आसपासचा हा नजारा तुम्ही पाहू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे का, रात्रीमध्ये यातील असणारा लाईट शो एकदम अप्रतिम इथे दर्शन देतो. तुम्ही संध्याकाळचंही तुम्ही आवर्जून जाऊ शकताय, पण त्यासाठी तुम्हाला तिथे राहायची सुविधा तुम्ही केलीच पाहिजे. या ठिकाणापासून जवळपास 5 किलोमीटर अंतरावर, आपल्याला 6 किलोमीटर अंतरावर हॉटेलची सुविधा तर आहेच, ती तुम्ही राहू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, काही लोक जर विमानं यायचं असेल तर तुम्हाला इथून 90 किलोमीटर असणाऱ्या वडोदरा याच ठिकाणी तुम्हाला जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला विमानाच्या मार्गाने जाऊन मग नंतर तुम्हाला बाय बस किंवा टॅक्सी अशा गोष्टी कराव्या लागतील. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, इथे गेल्यानंतर अप्रतिम स्वच्छता, शांतता, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आनंद भेटेल. येथे असणारे सौंदर्य पाहायला हजारो नागरिक येतात. तर भारतीय नव्हे, इव्हन भारताच्या बाहेर असणाऱ्या परदेशी नागरिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. आणि तुम्ही विचार करा की येथे असणाऱ्या ह्या अफलातून या मूर्तीची, या स्टॅच्यू ऑफ युनिटीची, याचे सौंदर्य एवढं भारी आहे की इथे दिवसाला हजारो नागरिक येतात. आणि तुम्ही विचार करा, त्यातून येथे असणाऱ्या अनडेव्हलप भागाचा डेव्हलपमेंट केवढा फास्ट झाले आहे. हा एरिया हा दुर्गम प्रदेश मानला जातो, आणि या ठिकाणी असणाऱ्या आदिवासी जमातीला एक रोजगार उत्पन्न करायचं कामही यातल्या सरकारने केलेलं आहे. येथे असणारे म्युझियम, ज्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी म्युझियम असं म्हटलं जातं, या ठिकाणी आपल्याला स्थानिक जनजाती या सर्व गोष्टी आपल्याला दिसतात. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता एवढी प्रचंड मोठी मूर्ती, आणि त्याच्या खालीच उभारलेले हे स्थानिक पातळीवर, म्हणजे तिथले स्थानिक जनजातीची माहिती सांगण्यासाठी उभारलेले म्युझियम. या ठिकाणी आपल्याला सर्व गोष्टीचा आढावा भेटेल. सरदार सरोवराची उंची, सरदार सरोवराचे महत्त्व, इथे असणाऱ्या जंगल संपदा, इथे आदिवासी संपदा, या सर्व गोष्टी आपल्याला भेटतात. इव्हन सरदार वल्लभभाई पटेल यांचे महात्म्य, ह्या सर्व गोष्टीचा आढावा आपल्याला दिसून येतो. मित्रांनो, इथे असणाऱ्या प्रत्येक ठिकाणी नरेंद्रभाई मोदी यांनी आवर्जून केलेले उद्घाटनावेळीचे व्हिडिओ सोबत येथे प्रत्येक पंतप्रधानांचे कार्य, ह्या सर्व गोष्टी आपल्याला दिसून येतात. येथे असणाऱ्या या भव्य आणि डिजिटलाइज केलेल्या या स्टॅच्यूचं दर्शन तुम्ही घेतलंच पाहिजे. इथे सर्व गोष्टीचा आपल्याला आढावा भेटतो. वेगवेगळ्या मूर्त्या, वेगवेगळ्या आसपासच्या जनजाती, या सगळ्या गोष्टी भेटतात. इव्हन इथल्या असणाऱ्या जंगली वनस्पती, इथे असणाऱ्या जंगल वनसंपदा, ह्या सर्व गोष्टीचाही आपल्याला इथं उल्लेख दिसतो. दुसरी गोष्ट म्हणजे की इथे असणाऱ्या की
इथे असणाऱ्या की वनसंपदामध्ये असलेल्या वेगवेगळ्या पक्ष्यांचा समावेश, वेगवेगळ्या जनावरांचा समावेश आणि तिथे असणाऱ्या आदिवासींचा समावेश हा मुख्यतः आपल्याला इथे दिसून येतो. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, या अ, या स्टॅच्यू ऑफ युनिटीची सुरुवात ही 2018मध्ये पूर्णत्वास गेली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे विचार करा की अवघ्या 4 वर्षामध्ये एवढं भारी, एवढं स्टॅच्यू एवढं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या ठिकाणी आपल्याला ही डिजिटल स्क्रीनद्वारे या ठिकाणाची निर्मिती कशी झाली, येथे असणारे सरदार सरोवर, येथे असणारे आदिवासी जमात्यांनी कशी मदत केली, ह्या सर्व गोष्टी आपल्याला दिसून येतात आणि ह्या डिजिटलाइज त्या स्क्रीनवर ह्या आपल्याला पाहता येतील. मित्रांनो, येथे हजारो लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार प्राप्त झाली आणि त्यामुळे इथे असणाऱ्या स्थानिक या जनजातीला रोजगार प्राप्त झाला. आणि दुसरी गोष्ट काय की डेव्हलपमेंट फास्ट झाली. एका अनडेव्हलप एरियाचं डेव्हलपमेंट करायचं काम इथल्या सरकारने केले आहे आणि या गोष्टीची खरोखर नोंद घेतली पाहिजे. तुम्ही पाहू शकता एवढं भारी असं हे ठिकाण. महाराष्ट्राला इतिहास मोठ्या प्रमाणात लाभला आहे, पण अशा प्रकारच्या कर्तृत्वान सरकार आजपर्यंत लाभलेलं आहे. मित्रांनो, विचार करा की अशा प्रकारचा डिजिटलायझेशन करून असणाऱ्या टुरिझम आणि टुरिस्ट प्लेस तयार करून ह्या सरकारने किती मोठ्या प्रमाणात इथे इन्कम सोर्स प्राप्त केला आहे, याची नोंद खरोखर आपल्या इथल्या सरकारने पण घेतली पाहिजे. तुम्ही पाहू शकताय हा नजारा भव्य असं. येथे असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या मूर्त्या वगैरे यातून सर्व गोष्टी दाखवल्या जातात. त्यामध्ये असणाऱ्या जनजातीच्या वेगवेगळे प्रकार येथे मोडले जातात. भाषा आणि विविधता या सर्वांचा मेळ येथे दाखवला जातो. या सर्व गोष्टी आहेच. सोबत असलेल्या इथे असणाऱ्या नेत्यांच्या इतिहासाच्या गोष्टीही इथे दाखवल्या जातात. या भागातून येणाऱ्या गोष्टी, या सर्व गोष्टी आपल्याला दिसतात. आता पुन्हा आपण पाहू शकतोय की ही भव्य अशी मूर्ती. तर आपण वर जाऊया. वेगवेगळ्या सलींचीही या ठिकाणी आगमन होते. तुम्ही पाहू शकताय भव्य अशी ही मूर्ती, जी पाहताच तुमचे डोळे चक्रावून जाईल. एवढी प्रचंड मूर्ती, ज्याची प्रतिमा आपल्या मोबाईलमध्येही कैद होता येत नाही. आसपासचा हा रम्य परिसर, ऐतिहासिक बागकाम, निसर्गकाम, जणू की निसर्गाची एक वेगळीच ठेव आपल्याला दिसून येते. नजरेला न भिडणारे आणि गगनाशी भिडणारे हे ठिकाण. जर तुम्ही मित्रांनो वरचं जाण्याचं तिकीट काढलं असेल तर लिफ्टद्वारे तुम्ही त्या चेन पॉकेटपर्यंत तुम्ही जाऊ शकताय आणि तिथून जवळपास 142 मीटर उंच तुम्ही जमिनीपासून सर्व आसपासच्या ज्या पर्वतरांगा आहेत त्यांचा तुम्ही आनंद घेऊ शकताय.